श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी, विस्तार करावा कृपेसी, पूर्वी कवना वर जाहाला, समस्त तीर्थे सोडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आराधना केली कवनी, पुराण कथा सांगा मज, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ती ऐकावे, पूर्वयुगांतरी इशुका कुवंशी, मित्र राजा परियेसी, प्रतापवंश क्षत्रिय वंशी, सर्व धर्मरथ देखा, असता राजा एके दिवशी, विनोदी निघाला पारदिसी, प्रवेश झाला अरण्यासी, वास सिंह शार्दुलाचा, निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक, राजा दे कोणी तयासी, शरणजाळ वैश्य कोपसी, मूर्छा येऊनी धरणीसी, पडिला दैत्य तयवेळी, दत्त वदिता तयवेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे परबळी, बंधू शोके करून या, प्राण तजिता निशाचरू, बंधुसी म्हणतसे येरू, तू जरी होशील सहोदरू, सूड माझा घ्यावा त्वरित, ऐसे बोलूनी बंधुसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तयापाशी, नररूप धरिले तयावेळी, रूप धरुनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व धरिले राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया, समस्त मृग मारुनी, दृष्टजीव छेदोनी, राजा आला परतोनी, आपुले नगरा परियेसा, ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वशिष्ठादी मुनिवरा, ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला, राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू अससी, जे जे मागतील भानवशी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगीकारुनी तो सेवक, नरमास आणुनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी, ठाय घालिता ऋषीश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमासांसी, पाहतासी कोपला वसिष्ठ ऋषी, दिदला शाप तयवेळी, वसिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढिले आम्हास, त्वरित होगा ब्रह्मराक्षस, म्हणून कोपे तयावेळी, शाप देताची तयावेळी, राजा कोपला अतिप्रबळी, अपराध नसता आम्हा जवळी, वाया शापिले ती का, नेने मास पाक कवने केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुचे शाप दिधला, आपण शापिन म्हणतसे, उदक घेऊन अंजुळी, शापावया सिद्ध झाला तयकाळी, तव राजश्री येऊनी जवळी, वर्जित जाहली पतीसी, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरण धरी, तेने तरशिल भवसागर, मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जाण, पाडिले आपुल्या चरणावरी, शाप देता कल्मश पाणी, पडले राजे याचे चरणी, कल्मशपाद नाम म्हणूनी, ब्रह्मराक्षस काय किजे, करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होईल, उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी, गेला आपुले ठायासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू, पशु पक्षी मनुष्यादी करुण, ऐसे क्रमिता तयवनी, मार्गस्थ दाम्पत्य दोन्ही, ब्राह्मणा जाती मार्गक्रमुनी, देखिला राक्षस भयासुर, येऊनी धरिले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुशी, घेऊन गेला भक्षावयासी, विप्रस्त्री जाय समागमे, अति शोक करीतसे ते ब्राह्मणी, जाऊन लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेवपणे, प्राणेश्वरासी सोडी पा, न बक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती, माते बक्षी गा सुखरुक्ती, वल्लभा ते सोडी पा, पती विने राहती नारी, जन्मरुथा दगडा परी, पाहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा, ऐसे नाना परी देखा, विप्रश्री करी महादुःखा, बोल न मानिता राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते बक्षिले, पतीसी बक्षिले देखोनी, शाप दिधला ते ब्राह्मणी, म्हणे राक्षसा एक कानी, शाप माझा निर्धारी, तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राक्षस राजा होसी, 12 वर्षे क्रमोनिया, परिरमता तुआ श्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे, आम्हा अनाथा बक्षिसी दृष्ट भावे, दुरात्मया तू राक्षसा, शाप देऊनी तयवेळी, पतीच्या अस्थी मिळवणी सकळी, काष्टे घालून या प्रबळी, अग्निप्रवेश केला तिने, ऐसे असता राजा देखा, क्रमिली तेथे 12 वर्षा, पुनरपी राजा होऊ न एका, आला आपुले नगरासी, विप्रस्त्रियेचे शापवचन, स्त्रियेसी सांगे ते खुन, रती संगती करता शन, मृत्यू असे आपणासी, ऐकोनी पतीचे वचन, मदयंती दुःख करी आपुन, मन करुनी निर्वाण, त्यजू प्राण म्हणतसे, मदयंती म्हणे रायासी, संतान नाही तुम्हासी, आता कष्टला 12 वर्षी, प्रारब्ध आमचे न चुकीची, ऐकोनी सतीचे वचन, शोक दाटला अति गहन, अश्रू निगती लोचनी, केवी मन करू म्हणतसे, मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलविता, झाला परियेसी, ब्रह्महत्या घडली आपणासी, विमोचन होय कवने परी, मंत्री वृद्ध पुरोहित, रायासी म्हणे एक मात,
तीर्थे आचारावी समस्त तेने पुनित होशील. ऐसा करुणी विचारू राजा निघे तीर्थ आचरू. सकळ तीर्थ परी करू विधिपूर्वक करीत असे. ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे. अघोर रूपे असे दिसत न वचे कवने परी देखा. कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मना भीतरी. इंदत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया. नगरा ब्राह्म प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी. चिंतितसे मानसी वृक्षछाये बैसोनिया. तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित. गौतम ऋषेश्वर ख्यात औचित ते पातला. देखोनी राजा गौतमासी चरणी लवळे संतोषी. नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करोनिया. आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी. क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. ऐकोन या ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारून. शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज. शमन न होय माझा दोष सेवेची येतसे अघोर वेश. व्रते आचर लोक कोटीश न वचे दोष परियेसा. ऐकोनी राजाचे वचन करुणासागर गौतमा आपण. भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी. महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे. भक्तिपूर्वक तयास्थानी जपव्रत करीती जाण. फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे. जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर. प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ. जय जय इच्छित मनोकामना पावे त्वरित निर्धारे जाना. समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाण. पदोपद असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत. त्रेतायुगी दिसे लोहित. द्वापर रूप पीत. कलियुगी कृष्णवर्ण जाना. सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण. कलियुगे मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी. ब्रह्म इत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी पंचमहापापे परद्वारादी षष्ट पापे. दुःशील दुराचारी पापे जातील गोकर्ण महाबळेश्वर दर्शने. तया स्थानी पुण्य दिवशी जे आचरती भक्तीसी तोची जाणार रुद्रवंशी. रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी. स्नान करुनी समुद्री दान धर्म करावा. शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण. क्वचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी. व्यातिपातादी पर्वणीसी सूर्यक्रांतीचे दिवशी. महाप्रदोष त्रयोदशीशी पूजिता पुण्यागम्य. असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी. बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात. स्नान करुनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी. पूजा करावी भावार्थी पात काव्य व्यतिरिक्त होय जाना. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकुनी अति प्रेमा पुसता झाला तयवेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपलीसी. पूर्वी कवन कवनासी साक्षी झाली असेल की. म्हणे गौतम तयवेळी गोकर्ण क्षेत्रे महाबळी. जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछाये ते. दुरून देखील चांडाळी ते. वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखमरिणी. क्षणाक्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे. ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी. देह टाकीला धरणीसी तजू पाहे प्राण आपुला. प्राण तजिता तयवेळी विमान उतरले तत्काळी. शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खट्वांग धरुणी हाती. टंका युद्धे चंद्रबाळी चंद्रासारखी कांती कवळी. किरीट कुंडले मिरवी कौपली चतुर्वर्गे येणे परी. विमान सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले तयावेळी. आम्ही पुशले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी. दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळीस न्यावया. ऐसा चांडाळी पापिनेसी कैसी योग्य विमानेसी. नेऊनी आश्वानासी सिंहासनी काय योग्य. शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण. केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही. अर्जन जन्मांतरीचे मना कुष्ठ सर्वांग हेची कुणा. कृमी निगती मुखातून पूर्वार्जित कवी होईल. गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दूतासी. त्यांनी सांगितलं आम्हासी आद्यंत ते चांडाळीचा. पूर्वी हिचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या. सोमिनी नाम असे पूर्ण. सोमबिंबासारिखे मुख अतिसुंदर रूपैसी. उपवर जाहिली पितृगृहेसी. न मिळे वर तिये सरसी. चिंता करीती माता पिता न पिळे सुंदर वर तियेसी. उन्नत झाली 10 वर्षी मिळवून एक द्विजासी. गृहोक्तीसी दिधली कन्या. विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस आले दुःखा. पंचत्व पावला तत्काळिका विधी वशे करून या.
एकूणी त्याचे माता पिता कन्या आपुले घरी आणिता पतीचे दुःख करीत बहुता खेद करीते नारी अतिसुंदर पूर्ववयसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषा ते देखोनी गुप्तरूपे क्वचित काळी जार कर्म करिता जाहली प्रकट झाले तत्काळी गौप्य नव्हे पातकासी ऐसे तिचे प्रातकासी प्रकट झाले सर्वांसी वाढीत केले तयांसी माता पिता बंधू वर्गांधिका शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्याभिचारासी प्रकट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवाणी रूपे होता अतिलावणी पूर्वहुनी देखोनी झाली त्याची कुलश्री तया शूद्राचे घरी वर्तत होते ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीन 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सवे राज्य जाये द्विज शोभे यती नासे विषय सेवने शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला तियेसी तया शूद्रा घरी असता वर्तता असे एके दिवशी उन्मत होऊनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणून पापिनीने छेदोनी वत्स परियेसी पाक गेला विनयेसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भूमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वासरू पाहतसे भुवनी धेनू दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊनी तया वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञाने ऐसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षिपेले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे बक्षिले वत्सासी ऐका रोदन करी समस्तान पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दुती यमपुरासी घातले तिसी नरकात भोगभोगी अति दुःखित पुनरपि जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका झाली उपजातीची आंधळी विद्रुपवर्णी जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळती माया मोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री जाहली निराश्रय न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे ऐसे वर्तता माघ मासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलपुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया संगमय जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी कर ओळंबुनी महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी पूजे ती जाती सकल जन त्यांते मागतसे आकरंदोन म्हणती एक हासोन उपवास आजी अन्न कैसे आजी होती बिल्वमंजिरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाये येरी भक्षण वस्तू नव्हे मने कोपोन टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्र असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घालती भिक्षा तिसी उपवास घडला ते दिवशी पूजा पाविली ती शिवासी बिल्वमंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पाठविले अम्मासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपित अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजेयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकुनी गौतमाचे वचन राजा मनी संतोषोन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाहला जाना ऐसे पान पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध मने एक कथन नामधारका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते प्रमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।